घरात असलेल्या पिठापासनं आपण हे अतिशय सुंदर क्रिस्पी अशा अप्रतिम चवीच्या या कोथिंबिरीच्या वड्या इथे आपण बघतोय। अतिशय क्रिस्पी या आहेत, हे बघूनच लक्षात आलं असेल तुम्हाला। नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। टिफिनसाठी किंवा प्रवासामध्येही या तुम्ही बनवून नेऊ शकता। इथे 2 वाट्या कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून आपण ती घेतलेली आहे। आता त्यामध्ये घरात असलेलीच पीठ आपण मिक्स करतोय। 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे मक्याचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ। या सगळ्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा ओवा, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर हे सगळं एकत्र केलेलं आहे। धने जिरे पूड 1 चमचा ती देखील घातली आहे आणि याचा घट्ट गोळा बनवून त्यावरती आपण थोडंसं तेल लावलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून हा भिजवलेला आहे। यानंतर एका ताटलीला तेल लावून आपण तो सगळीकडे अशा पद्धतीने थापून घेतलेला आहे। ताटलीला तेल लावल्यामुळे चटकन याच्या वड्या निघून येतात। आता एका कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावर आपण हे उकडायला ठेवलं। यानंतर ते छान 10 मिनिटांनी काढून त्यानंतर आपण खाली गार करायला ठेवलं आणि अशा पद्धतीने त्या ताटलीला जे चिकटवलेलं आपण थापलेलं होतं ते सगळं निघून आलं। वड्या त्या अशा पद्धतीने, कारण आपण तेल लावलं होतं। यानंतर त्याच्या आता आपण थंड झाल्यानंतरच या वड्या करायच्या आहेत। अशा पद्धतीने अतिशय सुंदर वड्या या त्याच्या तयार झाल्या। आपण बघू शकतो एक एक वडी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, छान वाफ आलेली आहे त्याला, अजिबात कच्ची कुठे दिसत नाही आहे। एका लोखंडी कढईमध्ये आपण थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये थोड्या थोड्याशा अशा पद्धतीने या वड्या घालून आपण तळून घेतल्या। अतिशय क्रिस्पी खरपूस खमंग अशा या वड्या आपण इथे बघतो आहोत। एक एक आपण एका वेळेला 2-3 घालून आपण सगळ्या या तळून घेतोय। या खरपूस खमंग अशा या वड्या या आपण लोखंडी कढईमध्ये तळल्यामुळे सुद्धा जास्त क्रिस्पीनेस त्याला येतो। अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। इथे बघू शकता अतिशय क्रिस्पी, बघितल्याच या जाणवतात की अतिशय कुरकुरीत अशा खमंग आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। अजिबात कुठे चुरा झालेला दिसत नाही या वड्यांचा। या वड्या बनवताना काही टिप्स अशा आहेत, तुमच्याकडे जी पिठं अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता। या वड्यांना वाफ चांगल्या पद्धतीने आणायची, ज्यामुळे या कच्च्या राहिल्या नाही पाहिजेत आणि त्यामुळेच त्या तळल्यानंतर क्रिस्पी बनतात। इथे कोथिंबीर बारीक चिरायची आहे, त्यामुळे तळल्यानंतर चुरा होत नाही। व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। धन्यवाद।